फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि ही झालेली आहे पहा, इथे असं दूध सांडलेलं आहे आणि ते करपलेलं आहे. आणि इथं मॉर्निंग झालेली आहे आणि इथं धने जिरे बडीशेपचं पाणी उकळत आहे. हा 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 कॉमेडी. तर ही काही मॉर्निंग नाही आहे, ही आहे इव्हिनिंग नाही आहे, ही रात्र आहे. आणि इथे मी कुकरला लावलेला आहे सांबर. आणि व्हिडिओ काढायचं कारण असं की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज वेगळी अशी एक रेसिपी. तर हे ही आहे उडीद डाळ आणि थोडीशी हलकीशी अशी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि ती आता मिक्सरमध्ये मी वाटून घेत आहे. तर मी आज करत आहे उडीद डाळीचे मेदूवडे नाही तर उडीद डाळीचे नुसत्या उडीद डाळीचे आप्पे. ॲक्च्युली ही जी इन्व्हेन्शन आहे ना ते मी स्वतः काढलेलं आहे. तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी सांगा. हे मुगाची डाळ थोडीशी आणि उडीद डाळ मीठ टाकून आता मी बारीक करत आहे. तर फ्रेंड्स, मी काय करत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी करत आहे उडीद डाळीचे आप्पे. तर आहे ना काय झालं, एक कोरोनामध्ये ना माझे मिस्टर आहेत ना, म्हणजे आमचे मिस्टर दिघे जे आहेत ते डाएटवरती होते आणि आम्हाला सगळ्यांना उडीद वडे खायचे होते, पण त्यांना तेलकट वगैरे खायचं नव्हतं. मग तेव्हा मी म्हटलं जर आपण आप्पे पात्रामध्ये तेल लावून जर आपण हे उडीद वडे केले तर कसे होतील, म्हणून मग मी सहज असं करून पाहिलं. आप्पे पात्राला थोडंसं तेल लावलं, असं ब्रशने ऑइलिंग केलं आणि त्याच्यामध्ये हे सोडले. पण काय झालं करताना तुम्हाला त्याची स्टोरी सांगते की करताना मग आहे ना मी केले पण ते मधून आहे ना मग शिजले नाहीत, असं मला थोडंसं फील झालं. मग मी म्हटलं चला आता आपण जसे आप्प्यांमध्ये इनो टाकतो ना त्याप्रमाणे याच्यामध्ये मग आपण इनो टाकूयात. मग मी इनो टाकला आणि जसं उडीद वडे आणि सांबर खातात ना त्याचप्रमाणे उडीदचे आप्पे, नुसते उडीद डाळीचे आप्पे आणि सांबर दिलं तर इतकं सुंदर लागलं. आणि मग आता जर आम्हाला तेलकट खायचं नसेल, म्हणजे आम्हाला असं फील होते की आज नको ऑइली खायला, तर आम्ही काय करतो मग उडीद डाळीचे वडे न तळता याचे डायरेक्ट असे आप्पे करायचे. पण काय करायचं, उडीद डाळ घ्यायची आणि ती आहे ना अशी भिजत टाकायची 1-1.5 तास 2 तास आणि मिक्सरमध्ये अशी प्रकारे एकदम छान अशी बारीक करायची जशी आपण वड्यांना करतो. मग याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, हिरवी मिरची टाकायची आणि आप्पे पात्रामध्ये लावून ते वडे करायचे. त्याच्यामुळे टाकताना थोडासा इनो किंवा खायचा सोडा टाकायचा जेणेकरून मध्यभागी ते शिजले पाहिजेत. आणि मग सांबर जसं करतो तसं सांबर हे कुकरला लावले मी आणि सांबरसोबत ते खायचं. आज मी डिनरला करत आहे हे आणि खूप छान लागतं. ट्रस्ट मी गाईज, यू कॅन try it and then comments on my video. See this, असं जास्त त्याला असं हे करायचं, हलवायचं आणि थोड्या वेळ त्याला असं राहून द्यायचं. असं त्याला थोड्या वेळ त्याला सेटल होऊन द्यायचं त्या पिठाला व्यवस्थित. त्याच्यामध्ये मीठ मी ऑलरेडी टाकले बारीक करतानाच, का तर मग व्यवस्थित त्याच्यामध्ये बारीक होतं. आता त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर, थोडासा खायचा सोडा आणि हिरवी मिरची टाकणार. दॅट्स इनफ. तुम्हाला वाटलं थोडी मिरपूड पण तुम्ही टाकू शकता. आणि मग काही नाही, आप्पे पात्राला तेल लावून मस्तपैकी करायचं. तर तुम्हाला दाखवेलच आता आमचं सांबार होत आहे. हे पहा फ्रेंड्स, तर अशा प्रकारे मी केलेलं आहे. इथे कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि अगदी एवढासा असा मी, हा तुम्हाला खूप दिसत असेल पण असं आहे कमी, असा एवढा असा सोडा याच्यामध्ये टाकायचा आहे. आता एवढा मी नाही टाकते, इथे सगळा मी कचरा गोळा करून ठेवलेला आहे असा टाकण्यासाठी. तर असं सगळं टाकायचं. वरून थोडंसं ना त्याच्यामध्ये पाणी टाका याच्यावरून थोडंसं, जेणेकरून ते सगळं छान होईल. हे पहा अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं. हे पहा फ्रेंड्स, असं करून घ्यायचं. फक्त करताना ना हे पीठ करताना एक काळजी घ्यायची. तुम्ही म्हणताल इतके झटपट सांगते आणि इतकी प्रोसेस याला सांगतेस, तर असं काही नाही आहे. हे पीठ करताना ना थोडंसं पातळ करायचं. उडीद वड्यांना आपण थोडंसं घट्ट करतो ना, तर आप्पेंसाठी ना थोडंसं पातळ करायचं. कारण फक्त एकच असतं की आपण जेव्हा आप्पे करताना ना ते मध्ये जे राहतं ना ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, की कच्चं नको राहायला. पीठ वगैरे आप्पे वगैरे आपले मग पोटात वगैरे दुखल. आणि माझी लहान मुलगी आहे, मग थोडीशी काळजी घ्यावीच लागते. कुठलीही गोष्ट आपण पदार्थ करताना जर आपल्या घरी लहान मुलं असतील तर आपण असं तसं करून जमत नाही, की त्यांचे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित त्यांनी खाल्लं पण पाहिजे, त्यांना हेल्दी पण दिलं पाहिजे आणि पचलं पण पाहिजे. उगीच त्याचा काही साईड इफेक्ट पण नको आपण करायला जायचं एक आणि व्हायचं तिसरंच, असं काही व्हायला नको. ह्याच्यासाठी थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. आणि हे पहा फ्रेंड्स, मी ना असं एक ट्रे आणला होता सुंदर असा रविवार पेठेतून.
आणि जसं का मी हा ट्रे आणला होता तो चहा पाण्यासाठी आणलेला किंवा डायनिंग टेबलवरती टिश्यू वगैरे ठेवण्यासाठी आणला होता, पण तो इतका मोठा होऊन जातो ना, मग मी त्याच्यामध्ये असे ऑइल वगैरे तेल आज मी धुतला आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये काढून ठेवलं होतं म्हणून ठेवते याच्यामध्ये. तर हे पहा, ते याच्यामध्ये असं ऑइल वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. तर हे ना माझे 2 मोहरीचे तेल वगैरे संपलेले आहे, तर ऑलिव्ह ऑइल आहे शिल्लक. हे पहा, हे ऑलिव्ह ऑइल आम्ही यूज करतो एक्स्ट्रा वरचे. हे आहे ऑलिव्ह ऑइल. तर असा ट्रे मग मी शिवणे आता हा तेल ठेवण्यासाठी केलेला आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? खूप छान होता आणि महाग पण आहे ॲक्च्युली हा, पण मग आता काय करायचं मग आतमध्ये असं म्हणजे. आणि आपल्या घरी कोणी खूप जास्त माहिती ना तुम्हाला, सिटीमध्ये आपल्या घरी ना पाहुणे फार कमी येतात, तर त्याच्यामुळे मग असं काय यूज पण नाही होत त्याचा, म्हणून मग मी याच्यासाठी त्याला यूज केलेला आहे. तर आपलं सांबरही झालेलं आहे. आता त्याला फोडणी टाकायचं सांबरला. आणि आमचे मिस्टर दिगे ना, तुम्ही मटनचा व्हिडिओ पाहिला असेल तर मटन ना डायजेस्ट नाही होत. मग आमच्या मिस्टरांचं पोट झाले थोडंसं असं थोडंसं त्यांना हे नाही, साफ नाही झालं, म्हणून मग मी आता मध्ये ना दे हे जिरा ओवा आणि बडीशोपचं पाणी आहे अद्रक टाकून केलेलं ते त्यांना देत आहे. तर तुम्ही म्हणताल सकाळ नाही तर हे पाणी गरम कशासाठी, तर जस्ट त्याच्यासाठीच आपण देऊन येऊयात. आमच्या मिस्टरांची मीटिंग चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नको करायला. पाणी काय जळून गेलं काय? तर जसं की तुम्ही पाहिलं सी मीटिंग चालू आहे. आणि तुम्हाला फ्रेंड्स माहिती का, मी आहे ना असे प्लांट्स आणलेले आहेत. सी, हा आहे आपला स्नेक प्लांट आणि हा आहे आपला मनी प्लांट. आणि चालू आहे आपलं स्वामी समर्थांचे गाणे. अशा प्रकारे चालू आहे आपली इव्हिनिंग, गोड सुंदर अशी. थोडा पसरा आवरत आवरत मला ना फ्रेंड्स संध्याकाळी आहे ना भाजी भाकरी खाण्याचा फार कंटाळा येतो. सो म्हणून मी आहे ना भाजी भाकरी ॲक्च्युली ह्या असल्या गोष्टी करायला 8 तास फार असं म्हणजे फार हे वेळ लागतो, हे लागतं, पण काय करायचं, त्याच्यामुळे थोडं हेल्दी पण बनलं पाहिजे आणि खायला पण छान वाटलं पाहिजे, म्हणून मग बनवण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न असतो. काहीतरी स्वयंपाकाच्या पलीकडे जाऊन. आता हे जे आहे ना, हे मी ॲक्च्युली कालच धुतलं होतं आणि इथं चहा उतू गेलेला आहे हा, आणि त्याच्यामुळे मग आता आहे ना हे मला रात्री आता धुताना फार हे काय, मी आत्ताच ह्याला टाकून देतो. भांडी मांडायचे आहेत, एवढे भांडे घासायचे पडलेले आहेत. तयारी चालू आहे. इथे छिटे छिटे पडलेले तुम्हाला दिसत असेल ओट्यावरती. आधी मी आवरून घेते हे थोडंसं. हे पहा, झालं क्लीन 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 क्लीन. ॲक्च्युली ना फ्रेंड, मला आहे ना तुम्ही म्हणत असाल की हिचं रेसिपीचे चॅनल हिला खूपच स्वयंपाकाची आवड आहे, तर असं काही नाही फ्रेंड्स. मला स्वयंपाकाची बिलकुल आवड नाही. इवन मला आहे ना किचन ओटा साफ करायची पण आवड नाही, मला हे भांडे घासायची पण आवड नाही, आणि मला भांडे मांडायला तर बिलकुलच नाही आवडत. 2 दिवस म्हणलं तरी मी भांडे तसेच ठेवू शकते, मला बिलकुल नाही आवडत हे कामं. एकंदरीत मला ना घरातली कामच नाहीत आवडत, हे तुमच्यासोबत मी शेअर करते. मला घरातली कुठलीच कामं करायला नाहीत आवडत. मला बाहेर जॉब करायला आवडतो आणि मी केलेला पण आहे. अगदी मी 12वीला असल्यापासून जॉब केलेला आहे. ब्युटी पार्लरमध्ये जॉब केलेला आहे मी 11वी-12वीला असताना. त्याच्यानंतर कसं बसं मी D.Edचं कॉलेज कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर लगेच मी जॉबला लागले. ते लग्न होईपर्यंत मी जॉबला लागले. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. हे हे आपलं सांबर तयार आहे. याच्यामध्ये वांगा आहे, मसूर डाळ आहे जास्त, मुगाची डाळ आहे थोडीशी, तुरीची डाळ आहे. त्याच्यानंतर पण भोपळा मी अर्धा टाकला, हिरवा भोपळा असतो ना तो पूर्ण मी अर्धा टाकलेला आहे. आणि टोमॅटो, कांदा, वांग, भोपळा, मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, अशा प्रकारची डाळ. आपण मी ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे टाकत नाही, सांबरमध्ये बटाटा टाकत नाहीत. शेवगे शेंग टाकतात, मुळा टाकतात, गाजर टाकतात, पण त्याच्यामध्ये बटाटा टाकत नाहीत. बटाटा फक्त पावभाजीमध्ये छान लागतो आणि वांग सांबरमध्ये छान लागतं. टाकून पहा, जस्ट राईट.
आणि हो, तर मी सांगत आहे की मला घरातली कामं का नाही आवडत, का तर मी आहे ना 11वी-12वीला असताना फ्रेंड्स मी ब्युटी पार्लरमध्ये जायचे जॉब करायला. त्याच्यानंतर मग मी कॉलेजला असताना नाही गेली कुठे जॉब करायला, परंतु मग त्याच्यानंतर मग मी कॉलेज झाले की लगेच मी जॉबला लागलेली आहे. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण मी लगेच जॉब केलेला आहे. हे पहा फ्रेंड्स, आता मी काय केले, हे आपल्या सांबारसाठी ना अद्रक लसूणची आहे ना पेस्ट मी अशी इथे टेचून घेते. तर असं कोण कोण करतं नक्की मला सांगा. माझ्याकडे खलबत्ता आहे, पाटावरवटा आहे, सगळ्या प्रकारच्या खलबत्त्या आहेत, मिक्सर आहे, तरी पण इझी पीझी लेमन स्क्विझी दिस इज बेटर दॅन ऑल ऑप्शन्स. हां, तर मी काय सांगत होते फ्रेंड्स, की मी तुम्हाला हे सांगत होता मी किचन. तर फ्रेंड्स हो, मी तुम्हाला सांगत होते मध्येच मी अद्रक लसूण आता बारीक करून घेतले. आता मी सांबारला फोडणी टाकते इथे. तर मी आहे ना फ्रेंड्स, मला हे सगळे काम करायला का आवडत नाही. मला ना बाहेर ना जॉबला जाऊन ना किती पण वेळ सांगा मी अजिबात दमणार नाही. पण मला ना हे स्वयंपाक वगैरे नाही आवडत, का तर मी कधीच केलं नाही लहानपणापासून स्वयंपाक वगैरे असं. म्हणजे फार गोष्टी, धुणं भांडे असल्या गोष्टी, कपडे तर मी कधीच धुतलेले नाहीत आयुष्यात. तुम्ही म्हणता तुम्ही माझ्यासोबत आमच्यासोबत शेअर का करते, पण सांगते मी कधीही कपडे धुतलेले नाहीत आत्तापर्यंत. का तर मला कपडे धुता येत नाहीत आणि मला आवडतही नाही कपडे धुवायला. आणि ना मी फ्रेंड्स, मी खूप जास्त ना माझ्या काकूंजवळ राहिलेली आहे. माझी जी 3 नंबरची चुलते आहे ना त्यांच्याजवळ मी राहिलेली आहे. आणि त्यांच्याकडे सगळ्या कामाला बायका होत्या, झाडू फरशी कपडे. त्याच्यामुळे मला कधी काम करायची वेळच नाही आली त्यांच्याकडे कुठली काम. त्यांना स्वतःला काम नव्हतं, त्यामुळे ते मला काय काम लावणार ना. आणि मात्र फ्रेंड्स, लग्न झाल्यानंतर इथं मी आले आणि आमच्या आई म्हटल्या आता आपण दोघीजणी आहोत प्रियंका, तर कामाला कशाला बाई पाहिजे. त्यांनी कामाला बाई काढून टाकली आणि मग असं आर विचारू नका. स्वयंपाक, झाडू, फरशी, भांडे. तर काय केले फ्रेंड्स, मी इथं तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली आहे, हळद टाकली आहे, अद्रक लसूण वगैरे टाकलेलं आहे. तर तुम्ही म्हणताल की ही सगळी अशी स्टोरी सांगते, सासूच्या विरुद्ध वगैरे बोलते की नाही. आमच्या आई फार चांगले आहेत, असं काही नाही आहे. त्या वेळेची परिस्थिती असती, परिस्थिती एकसारखी राहत नसती, माणसाची बदलते. आता मी काय करते, पाणी टाकते ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं सांबारमध्ये. ही ना फ्रेंड्स खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या गप्पा आहेत ना इग्नोर केल्या तरी चालतील, पण रेसिपी मात्र नक्की करून पहा. जर तुम्हाला माझ्या फालतूच्या गप्पा वाटत असतील तर त्यांना का ऐकू, परंतु ही ना हेल्दी खरंच खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि खरंच छान लागते आणि मस्ट ट्राय मी सांगते. आणि सांबारमध्ये तुम्ही वांग टाकून पहा, जर टाकत नसाल कोणीतरी, खूप छान लागते. आता मी तर अद्रक लसूण लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आमच्या अण्णांना माझ्या हातचं सांबार फार आवडतं. आमच्या अण्णांना आहेत ना, म्हणजे माझे सासरे आहेत बरं का, त्यांना माझ्या हातच्या सगळ्याच भाज्या फार आवडतात. ते म्हणतात की प्रियंका तुझ्या हाताला कमालीची चव आहे, वेगळीच चव आहे तुझ्या हाताला. असे कौतुक करणारे सासरे असले पाहिजेत. आमच्या आई पण माझं फार कौतुक करतात आणि आमच्या अण्णा पण माझं फार कौतुक करतात. आणि मग असं कौतुक केलं की आपल्याला छान वाटतं स्वयंपाक करायला, हो का नाही? तुमचे करतात का घरातले कौतुक तुमचं? नक्की मला सांगा. आणि हे असं सांबर, मी सांबर ना भरपूर करते. जसं की तुम्हाला सांगितलं की सांबर आमच्या घरात ना खूप आवडतं, त्याच्यामुळे मी सांबर जरा भरपूर करते. आमच्या अन्वीच्या पप्पांना, आमच्या अण्णांना सगळ्यांना सांबर भरपूर लागतं. आणि माझं असं केलं की मग पोटभर खायचं, तसलं हे नाही. आता याच्यामध्ये मी सांबर मसाला टाकते आणि वरतून चिरून कोथिंबीर टाकते, झालं आपलं सांबर रेडी. तर फ्रेंड्स, मी ना असं गावाकडून आहे ना, हे वडा का? अरे ते उडीद वड्याचे आप्पे करायचे, उडीद वड्याचे नाही, उडीद पिठाचे. तर आमची अन्वी आलेली आहे आणि आमच्या अन्वीशी मध्ये मध्ये करते पहा. तुमची पण मुलं असे मध्ये मध्ये करतात का सांगा.
तर आणि मी माझ्या फ्रेंड्सना सांगत होते, म्हणजे जे ऐकतात आपलं ब्लॉग पाहतात, 4-2 लोक आहेत जे ओनली 4-5 पीपल. तर त्यांना मी सांगत होते की मी आहे ना, मला काम करायला बिलकुल नाही आवडत. मला आवडतं का काम करायला? Because you are lazy girl. हां, आमच्या आई म्हणते की मी लेझी आहे, मला काम करायला खरंच नाही आवडत फ्रेंड्स. मला आहे ना, बाहेरचे तुम्ही किती पण कामं लावा, म्हणजे बाहेरचे म्हणजे टीचिंग करणं, कोणाला काही शिकवणं, ते परफेक्ट करून घेते, बट ते पण हे घरातले कामं नाहीत आवडत मला. तो माझा पेशच नाही आहे, तर मी काय करू ना, मला नाहीच आवडत. आणि फ्रेंड्स त्यातल्या त्यात मला कपडे सुकवायला आणि कपडे धुवायला तर बिलकुल नाही आवडत. वाक. आता मी ह्याच्यात ना सांगत होतो तुम्हाला, मी याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे. हे आम्ही गावाकडून चिंच आणलेली आहे, तर ती चिंच टाकलेली आहे. आणि मी गूळ ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेला आहे. आणि हे पिवळं पिवळं का दिसत आहे असं तुमचा प्रश्न असेल नाजूक बुद्धीला पडणारा, तर याच्यामध्ये मी सांबार मसालाच नाही टाकलेला. आणि आमच्या अन्वीची उद्यापासून एक्झाम सुरू होत आहे, तर तुम्ही तिला ऑल द बेस्ट द्या. आमच्या अन्वी म्हणजे फार अभ्यासू मुलगी आहे, आणि खरंच मुली फार अभ्यासू असतात. मग आमच्या अन्वी पण त्यातलीच आहे की खूप सारे अभ्यासू आहे. फक्त ते अभ्यास करत नाही, पण अभ्यासू मात्र फार आहे. आर्ट अँड क्राफ्ट करते. आणि मी एक फ्रेंड्स अजून तुम्हाला सांगते, किचनमध्ये ना काही असो अगर नसो, परंतु किचनमध्ये ना सीझर मात्र असलीच पाहिजे. मी किचनमध्ये नेहमी सीझर ठेवते, म्हणजे आपल्या किचनमध्ये काय असो वा नसो, परंतु ना किचनमध्ये दुधाची पिशवी फोडायला, मसाल्यांचं पॅकेट फोडायला कधीच तोंडाने नाही फोडायचं. मला बिलकुल नाही आवडत तोंडाने फोडलेलं. तर मला आहे ना एक तर मी चाकूनी कट करते, किंवा मग सीझर तर मी किचनमध्ये ठेवते. तर इथे मी सांबर मसाला टाकते. आणि मी कुठल्याही आता मसाल्याचं प्रमोशन करणार नाही आहे, मी कुठला टाकते, कोणता छान तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला कोणी पैसे देत नाही ना, आपण कशाला कोणाचं फुकट प्रमोशन करायचं, राईट फ्रेंड्स? आर यू ॲग्री विथ मी? डेफिनेटली यू आर, आय नो दॅट. तर झालं आपलं सांबर तयार मस्तपैकी. आणि हे ना इडलीला जसं आपण खूप पातळ सांबर करतो ना, तर सांबरचे प्रकार असतात. इडलीसोबत, उडीद वड्यासोबत पातळ खातात. तर हे ना आपल्याला काही नाही, आपल्याला आप्यांसोबत खायचं. थोडंसं घट्ट असलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्याला छान उकळी येऊ द्यायची, वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी करायची, आणि मग आप्पे करायचे, दॅट्स इट. तर हे पा फ्रेंड्स, आपण वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. तर आता मी ना आप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे. तर असं हे घेते, तेल घेते, आणि याला ना असं ब्रशनी ना ऑइलिंग करून घेते. आणि काही नाही, याच्यावरती पीठ टाकायचं. आता ह्या आप्पे पात्रावरती ना झाकण होतं ठेवायला, पण याच्यावरती झाकणच कुठे गेलं. मग मी हांड्यावरचं आता झाकण काढते आणि याच्यामध्ये ठेवते. दॅट्स अ रिअलिटी. जे रिअल आहे ते रिअल आहे. उगीच आपण कुठल्याही गोष्टीचं खोटं बोलून व्हिडिओ काढत नसतो. सी दिस. आता हे जे झाकण आहे ना, हे सकाळी धुतलेले, तरी पण एकदा धुवून घेतो. आणि हे पाणी ना आमचं पिण्याचं पाणी आहे. आमच्या रोज स्वच्छ हंडा धुवून पाणी भरतात. आणि पाणी भरण्याचं काम. आणि फ्रेंड्स, मला आहे ना पाणी भरायला पण नाही आवडत. एकंदरीत तुम्हाला कळलं असं नाही, मी फारच आळशी मुलगी आहे. मला तुम्ही बाहेरचे कामं किती पण लावा, मी बाहेरचे कामं किती पण करेल, पण मला घरात काम करायला नाही आवडत. बाहेरचे कामं म्हणजे पैसे कमवायला, टीचिंग करणं, ट्युशन घेणं, जे माझं प्रोफेशन आहे ते. नाही तुम्ही म्हणतात बाहेर धुणं भांडं करायला का, झाडू फरशी करायला आवडतात का? नो. तर जसं की म्हटलं, पाणी ना आमच्या इथं, तुमच्या इथं पाणी येतं का रोज सकाळी? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आमच्या घरी सकाळी रोज पाणी येतं, आणि आमच्या अण्णा व्यवस्थित पाणी भरतात. कधी कधी आमच्या अन्न नसेल तर आमचे मिस्टर देखील पाणी भरतात, पण मी केव्हाच पाणी नाही भरत. कधी कधी भरते, पण शक्यतो मला पाणी भरायला नाही लागत. सिम्पल आहे. तर हां, माझ्याकडे ना हे पण आहे आप्पे. फक्त याच्यावरती ना खूप सुंदर झाकण आहे, पण ते कुठे गेले सध्या माहीत नाही. हे पण असं जरा धुवून घेते व्यवस्थित. एवढं लांब जायला नको वाटतं ना, जवळच्या जवळ. आळशी ना मी. तर ह्याला आहे ना आता फ्रेंड्स आप्पे टाकायचे आणि झाकण ठेवायचं, आणि ह्याला छान असं व्यवस्थित फुगू द्यायचे.
आणि मग आणि मी ना दुसरे पण इन्स्टंट आप्पे पाहिलेले आहेत वेगळ्या पद्धतीचे, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की जाऊन पहा. ते पण आप्पे खूप छान लागतात आणि हे पण आप्पे खूप सुंदर असं लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून पहा, मस्ट राईट. लहान मुलांना तर उडीद डाळ ही खूप हेल्दी असते आणि तुम्ही द्यायलाच पाहिजे. आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर नाही खाऊ शकत आपण, पण थंडीमध्ये उडीद डाळ नक्की खाल्ली जाते. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. पण याला आधी थोडीसं उकळू देते, मीठ वगैरे चेक करते. मीठच नाही टाकलं याच्यात, रामकृष्ण हरी. तर हे पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हे आप्पे काय लाजवाब आप्पे झालेले आहेत. नुसते उडीद डाळीचे आप्पे आहेत. मुगाची डाळ अगदी मी नावाला टाकलेली आहे. तर तुम्ही टाकू शकता, मिक्स डाळ पण टाकू शकता तुम्ही याच्या जागी, हरभऱ्याची डाळ. पण हरभऱ्याच्या डाळीने जुलाब लागले तर माझ्यावर नाही, आम्ही आताच सांगते. तुम्ही म्हणताल की काय रेसिपी दाखवली नाही तर पोटच खराब झाली आणि तर जुलाबच लागले. तसं याची शक्यता कमी आहे पोट खराब होण्याची, पण हरभरा डाळ टाकली तर त्याची शक्यता मी गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे आहे आपला आजचा बेत, आप्पे आणि सांबर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि ह्याला व्यवस्थित ना शिजू द्यायचं बरं का फ्रेंड्स, आतमधून वगैरे मधून ना असं थोडंसं ब्रशचा हात असं थोडासा करायचा. अगदी आपण उडीद वडे नाही करत आहे, पण इतकं पण चिकटपणा नाही करायचा आणि इतकं पण डाएटवरती नाही करायचं की कच्चं खाऊन जुलाब वगैरे लागतील, लूज मोशन्स लागतील. सगळ्या प्रकारे तुम्हाला सांगते. असं छान प्रकारे ह्याला असं होऊ द्यायचं, छान दोन्हीकडून छान मस्तपैकी त्याला होऊ द्यायचं. एकदम छान झाले की मग तयार आहेत आपले छान रेडी असे आप्पे. तुम्ही चटणी पण करू शकता याच्यासोबत, सुंदर लागते. हे पहा किती सुंदर असे फुगले, पहा जवळून अशा प्रकारे. चटणी पण करू शकता, पण सांबारासोबत जास्त टेस्टी लागतं. नक्की ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि आज माझा तुम्ही बकवास ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. काय म्हणू शकते. हे पहा झाले अशा प्रकारे आपण. हां, तर पुन्हा एकदा फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आता ह्याला ना व्यवस्थित शिजू द्यायचं, होऊ द्यायचं आणि मग खायला घ्यायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अन्वीज टिफिन ब्लॉग. धन्यवाद फ्रेंड्स.